मंडळी, उकळत्या दुधामध्ये 2 चमचा रवा आणि अर्धी वाटी आंब्याची प्युरी घालून तर बघा. यूट्यूबवर पहिल्यांदाच इतका चवीला सुंदर लागणारा गोडाचा पदार्थ, लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत अगदी आवडीने खाणारा मऊ लुसलुशीत आणि रसरशीत असे मँगो गुलाबजामुनची रेसिपी बघणार आहोत. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत अगदी आवडीने खाणारा गुलाबजामुन आज आपण वेगळ्या पद्धतीने मँगोचा प्युरीचा वापर करून घेणार आहोत. तर आंब्याचा सीझन चालू आहे आणि आंब्याची नवनवीन रेसिपी तर कोणताही मैदा खवा न वापरता आंब्यापासून आपण रसरशीत मऊ लुसलुशीत असे गुलाबजामुनची रेसिपी बघणार आहोत. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. माझं नाव करिश्मा माने. मानेच रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. इथे मी एक छोटा मध्यम आकाराचा आंबा घेतला आहे. आंब्याची सर्व आतील गर आहेत ते आपण काढून घेणार आहोत. तर इथे बघा, सगळा गर काढून अर्धी वाटी एवढा गर निघाला आहे. मिक्सरला फिरून घ्यायचा आहे गर. जरा सुद्धा पाणी किंवा दूध न घालता आपल्याला हा गर मिक्सरला फिरून घ्यायचा आहे. एक पातेलं घ्यायचे. पातेल्यामध्ये 1 वाटी साखर मोजून घ्यायची आहे. 1 वाटीसाठी इथे 1.5 वाटी पाणी घालून घ्यायचं आहे. आपल्याला हे साखरेचा पाक तयार होण्यासाठी ठेवायचे. 2 इलायची ते कुटून घेतल्या आहेत. कुटून घेतलेल्या इलायची आपण या पाण्यामध्ये घालून घेणार आहोत आणि साखर आपली लो टू मीडियम गॅस ठेवून छान आपली मंद आचेवर आपल्याला हे साखरेचा पाक तयार करून घ्यायचा आहे. पाक इथे तयार होत आला आहे. तर ना आता आपण मँगोचे रसरशीत गुलाबजामुन करणार आहोत. त्यात इथे एक कढई गॅसवर ठेवली आहे. गॅसची फ्लेम पूर्ण लो अशी ठेवली आहे. दूध आपलं छान उकळत आलेलं आहे. त्यामध्ये सुरुवातीला दूध छान उकळल्यानंतर 2 चमचा बारीक रवा घालून घ्यायचा आहे. दुधामध्ये रवा छान मिक्स करून घ्यायचा आहे. दुधामध्ये रवा मिक्स केल्यानंतर त्यामध्ये तयार करून घेतलेली आंब्याची प्युरी घालून घ्यायची आहे. तर इथे बघू शकता, गॅसची फ्लेम पूर्ण लो अशी ठेवायची. लो फ्लेमवर आपल्याला हे सतत एकसारखं चमच्याने हलवून घ्यायचे आहे. जोपर्यंत या पिठाचा एक छान असा गोळा तयार होत नाही तोपर्यंत आपल्याला हे छान आंबा आणि रवा छान मिक्स करत जायचं आहे. यामध्ये 4 ते 5 चमचे एवढे मी दूध पावडर घालून घेतली आहे आणि छान आपल्याला पावडरसुद्धा यामध्ये छान अशी मिक्स करून घ्यायचे. जरासुद्धा तळाशी न लागता इथे आपल्याला हे छान पीठ एकजीव करून घ्यायचं आहे. तर जास्तीचा वेळ नाही घेता अगदी झटपट अशी रेसिपी तयार होते. तर इथे साधारण 5 ते 6 मिनटामध्ये आपलं हे पीठ जे आहे ते घट्ट होत आलेलं दिसत आहे. पीठ छान घट्ट झाले की गॅस बंद करून घ्यायचा. इथे बघू शकता तुम्ही, थोडंसं पीठ मला जरासं पातळ वाटतंय म्हणून मी यामध्ये 2 ते 3 चमचे एवढे मिल्क पावडर घालून घेत आहे. म्हणजे पीठ आहे ना आपलं अगदी व्यवस्थितपणे होईल. जर तुमचं पीठ जरा जास्तीचंच पातळ झालं असेल तर गॅसवर पुन्हा 2 ते 3 मिनटासाठी पीठ शिजवून घेऊ शकता. त्याने देखील पीठ आपलं छान घट्ट होतं. पीठ शिजवूनच घ्यायचं नसेल तर थोडीशी मिल्क पावडर किंवा गव्हाचं पीठ 1 चमचा ॲड करू शकता आणि याने सुद्धा आपले हे जे गुलाबजामुन आहेत ते अगदी व्यवस्थित अगदी माव्यासारखे आपले इथे गुलाबजामुन लागतात. इथे गुलाबजामुनचं अगदी व्यवस्थितपणे झालं. सगळे गुलाबजामुन मी छान असे वळून घेतले आहेत गोल असे. तर इथे बघू शकता, गॅसवर कढईमध्ये तेल गरम होण्यासाठी ठेवलं होतं. गॅसची फ्लेम पूर्ण अशी लो ठेवली आहे. लो फ्लेमवर आपल्याला हे जे आहेत ना गुलाबजामुन मँगोचे ते छान असे आपल्याला गोल्डन ब्राऊन रंगाला येऊपर्यंत तळून घ्यायचे आहे. सुरुवातीला बघा, जरासुद्धा गुलाबजामुन घातल्यानंतर चमच्याचा इथे मी जराही वापर केला नाही. तेलामध्येच आपली कढई छान फिरून घेत आहे. अगदी हळुवारपणे कढई फिरवायची, नाहीतर तेल उडण्याची हातावर शक्यता असते. तर इथे बघू शकता, हळूहळूपणे आपले जे गुलाबजामुन आहेत ते तेलातून हलके हलके अगदीच वर आल्यासारखे दिसत आहेत. तर अशा पद्धतीने आपल्याला गुलाबजामुनला जरासुद्धा चमचा न लावता सुरुवातीला छान असे तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे आहेत. तर इथे बघा, छान आपले तेलामध्ये एक बाजू फ्राय झाल्यानंतरच मी चमचा लावून घेतला आहे. तर इथे बघा, तेलामध्ये आपले गुलाबजामुन आहेत ते व्यवस्थितपणे फ्राय झाले आहेत. कुठेही फाटले नाही आहेत किंवा तेलामध्ये सोडल्यानंतर अगदी चपटे देखील झाले नाहीत. छान असे गोल मस्त सोनेरी रंगाला येऊपर्यंत आपल्याला खरपूस असे तळून घ्यायचे. तर इथे बघू शकता, मँगोचे गुलाबजामुन आपले तयार झाले आहेत. अशाच पद्धतीने आपण गुलाबजामुन तयार करून घेणार आहोत. तर एक गोष्ट सांगायची राहिली, गुलाबजामुनचं पीठ मळत असताना दूध पावडर आणि मी त्यामध्ये चिमूटभर एवढी बेकिंग पावडरसुद्धा घातली होती.
त्याने कसे आहेत ना, आपले हे गुलाबजामुन अगदी मऊ लुसलुशीत आतून होतात. साखरेच्या पाक्यामध्ये घातल्यानंतर हलके फुलके होतात. साखरेचा पाक देखील सहजपणे शोषून घेतात. म्हणून इथे बेकिंग सोडा देखील मी या गुलाबजामुनमध्ये घातला आहे. 3 तास झाले आहे. तिथे बघू शकता सगळा पाक जो आहे गुलाबजामुनने शोषून घेतला आहे. अगदी व्यवस्थितपणे गोल असे गुलाबजामुन आणि फुगलेले असे दिसत आहेत. पाक अगदी आतपर्यंत शोषून घेतला आहे गुलाबजामुनने. जर असे आंब्याचे गुलाबजामुन घरी करचाल ना, तर तुम्ही मार्केटचे विसरूनच जाईल खायला. चवीला इतके टेस्टी आणि मँगो फ्लेवरचे गुलाबजामुन आजपर्यंत कोणीही न दाखवलेली रेसिपी इथे मी दाखवली आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला भरभरून लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका. तर एक गुलाबजामुन तुम्हाला तोडून देखील दाखवते. तर किती बघू शकता, रंग फार गुलाबजामुनला छान आला आहे. अगदी स्पॉन्जी आणि मऊसूद असा झाला आहे. अगदी हलका असा झाला आहे. तर आतमध्ये सुद्धा जाळी तयार झाली आहे गुलाबजामुनच्या. तर आंब्याच्या सीझनमध्ये ही गुलाबजामुन रेसिपी घरी नक्कीच ट्राय करा. तर लहानांपासून ते मोठ्यांना आवडणारी गुलाबजामुनची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. दुसरा देखील गुलाबजामुन मी तोडून दाखवते. अगदी रसरशीत आणि आतपर्यंत रस असा भरलेला दिसत आहे. तर ही रेसिपी खूप जास्त लोकांपर्यंत शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. समोर असलेल्या बेल आयकॉन बटनला प्रेस करून माने रेसिपी सोलापूरचे नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन सहज असे मिळवत राहा. तर इथे कोणताही मैदा, खवा कोणताच वापर न करता आपले इथे घरगुती पद्धतीचे मँगोचे गुलाबजामुन इथे तयार झाले आहेत. पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपीमध्ये.